गेल्या 5 महिन्यांपासून शासनाच्या वतीने दिले जाणारे 60 वर्षाच्या अपंग व्यक्तीला हे अनुदान देण्यात येते। ते अनुदान एका बाजूला करोडो रुपये खर्च होत आहे, मात्र त्यांना या पैशांमधून औषध गोळ्या घेता येत नाही। आजकालच्या जमान्यामध्ये कोण कोणाला बघत नाही, अशामध्येच शासनाने यांच्यावर अन्याय करू नये अशी न्यायाची मागणी बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्याने घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। तहसीलदार साहेबांनी येत्या सोमवारपर्यंत मी जातीने लक्ष घालणार अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, संजय राठोड, लक्ष्मण आडे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, रामू राठोड, आकाश पाटील, शेख सरोवर आदी उपस्थित होते। गेल्या 4 महिन्यापासून निराधार अपंगांची जी निधी शासन देते, मदत करते, ती मदत आज बंद झालेली आहे। अगोदर तुटपुंजी मदत ह्या निराधार लोकांना मिळते आणि ती देखील वेळेवर मिळत नसल्यामुळे निराधार लोक परेशान आहेत। अनेक जण बँकेच्या चक्र मारत आहेत, अनेकांना गोळ्या औषध नाहीये। महिन्याला 1500 मिळतं, जे गोळ्या औषध होतं त्याला गोळ्या औषध सुद्धा करण्याची ताकद त्याच्यामध्ये राहिली नाही। म्हणून अशा निराधार लोकांना, अपंग लोकांना तात्काळ सरकारने जी मदत आहे ती मदत 4 महिन्यापासूनची एकाच्या मदत देण्यात यावी अशी मागणी बहुजन विकास अभियानची आहे। आज निवडणुकीचा टाइम आहे, लाखो रुपये खर्च होणार आहेत, मात्र आज निराधार अपंगात कवडीला मोतात आहेत। यांच्याकडे लक्ष कोण देणार? आज गरीब गरीबच राहत आहे, श्रीमंत श्रीमंत जात आहे। ही दरी आज संबंध भारतामध्ये निर्माण झाली आहे। म्हणून आमची मागणी आहे, गोरगरिबाला न्याय तुम्ही द्यावा ही विनंती आहे। माननीय तहसीलदार साहेबांनी उपजिल्हाधिकारी साहेब केले। तहसीलदार साहेबांनी सांगितलंय बहुजन विकास अभियानच्या मागणीकडे मी लक्ष देणार, येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचं आश्वासन आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे। गाव माझा न्यूज साठी सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।